लाडकी बहीण योजनेवरनं आता महायुतीच्याच नेत्यांची वक्तव्य समोर येत आहेत। लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे असं दत्ता भरणे यांनी म्हटलेलं आहे। मंत्री दत्ता भरणे यांनीच एका मंचावरनं या योजनेबाबतची कबुली दिलेली आहे। तर यावरती लाडकी बहीण योजना निवडणुकीचा जुमला होता असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला। तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा, ताण जरी असला तुम्हाला सर्वांना माहिती आहे ताई, ताण असो, सत्यता असो आणि विरोधी पक्षात असो, निधी कसनं कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे। की सरकारने योजना केली त्याचं अभिनंदन आहे, शुभेच्छा आहे। पण सरकारने आता 50 लाख बहिणींचं नाव कमी होत आहे, त्याला कारण दिलं जातं की 65 वर्षाचं वय। तर मी म्हणेल 18 वर्षाच्याही नवीन येतात ना महिला, मग त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे। पण या सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणुकीचा जुमला सौदेबाजी म्हणून ही योजना आणली होती। आता ही योजना हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतात। जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या, त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले। आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहे। म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय। बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सुनावणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे। ही कुठली संस्कृती?